करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. तरीच हा तरी सिंधू भवबंधू तोडोनिया. येथे सरे शुद्ध साचे आवडीचे बीज हे. तरीच हा तरी सिंधू भवबंधू तोडोनिया. तुका म्हणे लवण कळी बुडता जळी ते होय. तुका म्हणे लवण कळी बुडता जळी ते होय. तरीच हा तरी सिंधू भवबंधू तोडोनिया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. तरीच हा तरी सिंधू भवबंधू तोडोनिया. पांडुरंगा करू प्रथम आत्मरूप गणेशु केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलशोभिकौस्तुभं. नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं. नमो सद्गुरुधुण्डिराजा समर्था. पतिप्रार्थना आपुल्या एक आता. असे मनमनी वाक्पूजेची ही आस. मुखी बोलवा आपुल्या लेकरास. विठ्ठल विठ्ठल. करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. तरीच हा तरी सिंधू भवबंधू तोडोनिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा असून या अभंगात तुकोबारायांनी साधकाला परमार्थामध्ये प्रवेश करण्यासाठी प्राथमिक अधिकार कुठला अपेक्षित आहे याचा उपदेश केलेला हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेचं निमित्त सगळ्यांना ठाऊक आहे. या माहेश्वरी बालाजी मंदिरामध्ये प्रत्येक महिन्याच्या वद्य एकादशीच्या निमित्ताने आपण भगवंताची जी सेवा सुरू केलेली आहे त्या सेवेच्या निमित्ताने आज दुसऱ्या एकादशीची सेवा माझ्या भाग्याने माझ्याकडे आलेली आहे. भगवंताची सेवा करण्यासाठी कुठल्या एका विशिष्ट निमित्ताची आवश्यकता नसते. पण तसं जर पाहिलं तर भगवंताच्या सेवा किंवा मंदिरातले उत्सव हे दोन वेगवेगळ्या प्रकारांनी साजरे केले जातात. भगवंताचे उत्सव भगवंताच्या सेवा याला जर निमित्त जरी अपेक्षित नसेल तरी काही निमित्ताने काही विशेष सेवा करणं याला सुद्धा आपल्या परंपरेमध्ये काही महत्त्व दिलेलं आहे. भगवंताच्या सेवा करण्याचे तसे दोन प्रकार सांगितलेले आहेत. भगवंताच्या काही सेवा या नित्य सेवा असतात आणि काही सेवा या नैमित्तिक सेवा असतात. आपण कुठल्याही मंदिरात जा, कुठल्याही भगवंताची आपण उपासना करा. भगवंताची उपासना करत असताना आपण सकाळी उठल्यापासून भगवंताच्या काकड आरतीपासून भगवंताच्या शेजारतीपर्यंत आपण ज्या ज्या सेवा करतो भगवंताच्या त्या रोज करतो. त्याला कुठल्याही निमित्ताची अपेक्षा नसते. त्या रोज सेवा करतो. त्या सेवेला म्हणावं भगवंताची नित्य सेवा. जी सकाळी उठल्यापासून भगवंताला उठवणं असेल, भगवंताला स्नान घालणं असेल, भगवंताची षोडशोपचारे पूजा करणं असेल, त्यानंतर भगवंताचा नैवेद्य असेल, सकाळचा बालभोग नैवेद्य, दुपारचा राजोपचार नैवेद्य असेल, तिन्ही सांजेला संध्याकाळी केली जाणारी धूपारती असेल, शेजारती असेल, या सगळ्या गोष्टींना आपण कुठलं निमित्त लागतं का? नाही. ते रोज रोज त्या उपासना चालू असतात. या उपासनांना म्हणावं नित्य सेवा.
आणि काही विशेष पर्वाच्या निमित्ताने आपण भगवंताची जी विशेष सेवा करतो. विशेष पर्व, आता आजचा पर्वकाळ पाहायला एकादशीचा पर्वकाळ. एकादशीचा पर्वकाळ ही भगवंताची विशेष सेवा करण्याचा दिवस आहे. अशा सेवेच्या निमित्ताने भगवंताची जी सेवा केली जाते त्याला म्हणावं नैमित्तिक सेवा. विठ्ठल विठ्ठल आणि अशा या सेवेच्या निमित्ताने आज वद्य एकादशीच्या निमित्ताने आपण जी येथील जी काही विश्वस्त मंडळ आहे, या विश्वस्त मंडळांनी आरंभ केलेला हा उपक्रम खरंच अभिनंदनीय उपक्रम आहे. कारण भगवंताच्या अशा एकादशीला चालणाऱ्या सेवा काही वर्षापूर्वी आम्ही आपल्या आधीच्या मंडळींकडून ऐकलं आहे की प्रत्येक मंदिरात एकादशीला कीर्तनाची सेवा ही हमखास ठरलेली असायची. पण हल्लीच्या काळात आपलं काहीतरी दुर्दैव म्हणा की एकादशीच्या सेवा सगळ्याच मंदिरात तशाच पद्धतीने चालतात असं नाही. काही निवडक मंदिरात अजूनही परंपरेने चालू आहेत, त्या परंपरेला तर अगदी दंडवत आहेच आहे. पण अशा प्रकारची सेवा ही आपण सुरू करणं आणि सुरू केलेली सेवा ही तेवढ्याच श्रद्धेने टिकवणं, यासाठी तुम्ही विश्वस्त मंडळ नक्कीच अभिनंदनाला पात्र आहात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज इथे येत असताना कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी आमचे परमादरणीय हरिभक्त प्राणी श्री राठी महाराज आणि राठी महाराजांच्या बरोबरीनेच हे सगळं विश्वस्त मंडळ यांच्या अत्यंतिक स्नेहातून हे निमंत्रण माझ्याकडे आलं, ही सेवा माझ्याकडे आली. भगवंताची सेवा करण्याचा योग आपण सगळ्यांनी आणून दिला. तसं पाहिलं तर थोडी वैयक्तिक बाब सांगायची झाली तर माहेश्वरी समाज आणि माझं नातं हे माझ्या जन्माच्या आधीपासून आमचं खूप घनिष्ठ नातं आहे बरं का. आम्ही बीडला ज्या भागात राहतो तो आमचा प्रभाग म्हणजे सगळा माहेश्वरी बहुल भाग आहे. सगळे माहेश्वरी परिवारातलीच घरं तिथं आहेत. त्यामुळे माहेश्वरी परिवारात, माहेश्वरी समाजामध्ये लहानपणापासून सगळं मित्रमंडळ आमचं मारवाडीच. जे का ते मन बी थोडी थोडी मारवाडी यावं, हां ज्यादा नाही बोलू लेकिन थोडी थोडी मारवाडी मन बी यावं. पण या मारवाडी समाजासोबत असेल, या माहेश्वरी समाजासोबत असेल, हा एक स्नेह जो आधीपासून जुळला गेला, त्याच स्नेहाबरोबर आज या ठिकाणी येत असताना माहेश्वरी बालाजी मंदिर हे वाचल्याबरोबर अजून एक आनंद वाटला. आदरणीय राठी महाराजांच्या स्नेहातून, त्यांच्या आज्ञेने जशी ही सेवा आज माझ्याकडे आली, तसंच आज इथे उभं राहत असताना आणखी एक थोडंसं मनामध्ये दडपण या गोष्टीचं आहे की आदरणीय हरिभक्तप्राण एकनाथ महाराज कोष्टी हे आज माझ्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या समोर सेवा करण्याचा खरं तर माझ्या आयुष्यातला दुसरा योग आहे बरं का. पहिल्यांदा हरिद्वारला महाराजांच्या कथेच्या वेळी आपण होतात, त्यावेळी एकदा सेवा झाली आणि त्यानंतर आज दुसऱ्यांदा महाराजांच्या समोर सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. आणि कसं आहे, मगाशी जेव्हा मला कळालं की ते इथे असणार आहेत तेव्हा खरं तर केलेले अर्ध्याच्या वर विचार सगळा विसरून गेला. पण तरीही सेवेला उभं राहण्याचं कारण असं आहे की आमचे महाराज नेहमी सांगत असतात, जेव्हा मोठी माणसं आपल्यासमोर येऊन बसतात, कीर्तन ऐकायला बसतात किंवा आपण काहीतरी बोलतो हे ऐकायला बसतात, त्यावेळी न घाबरता तिथे बोललं पाहिजे. तिथे कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु मनात न ठेवता तिथे आपल्याला जे येतं, आपण जो विचार केलाय, आपण जो अभ्यास केलाय, तो अगदी प्रांजळपणे त्यांच्यासमोर कबूल केला पाहिजे, मांडला पाहिजे. तो इथं मांडलेला जो अभ्यास असतो, इथे केलेली जी सेवा असती, अशा मंडळींसमोर जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा मी काय अभ्यास केलाय, मला काय येतं हे सांगण्यासाठी ही सेवा नक्कीच नसते. मी जो अभ्यास करतोय, मी जो विचार करतोय, तो योग्य दिशेने तर जातोय ना, हे यांच्याकडूनच पारखून घ्यायचं असतं. आणि एकदा इथून शिक्का बसला मग पुढे आपली वाट चुकणार नाही याची मात्र शाश्वती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि याच भावनेने आज महाराजांच्या समोर मी खरं तर कीर्तनाला उभा आहे. ज्याप्रमाणे ते बुद्धी देतील आणि भगवान नारायण या ठिकाणी माझ्या समोर आहेत, भगवंताची ज्याप्रमाणे कृपा होईल त्याप्रमाणे तुकोबारायांच्या या अभंगावर बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुकोबारायांचा हा जो अभंग आहे हा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. या अभंगात तुकोबारायांनी परमार्थामध्ये प्रवेश करण्याची ज्याला इच्छा आहे, परमार्थामध्ये प्रवेश करण्याची मनापासून तळमळ आहे, या संसारामध्ये परिभ्रमण करत असताना हा संसार मला सुख देणारा नाही हे ज्याला कळतं आणि या संसारात मी किती जरी कष्ट घेतले तरी एका मर्यादेनंतर या कष्टाचं कुठल्याही प्रकारे परिणती सुखात होणार नाही, हे केवळ आणि केवळ दुःख देणारा हा संसार आहे हे ज्यावेळी त्याला कळतं, त्यावेळी जेव्हा हा साधक
परमार्थ मार्गाकडे जायला प्रवण होतो, परमार्थ मार्गाकडे जायला आपली मार्गक्रमणा सुरू करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी साधकाने सगळ्यात पहिलं काम काय करायला हवं तर संतांची शरणागती करायला पाहिजे. संतांची शरणागती केल्यानंतर संतांच्या मार्गदर्शनानुसार, संतांच्या उपदेशानुसार जेव्हा तो वाटचाल करतो, जेव्हा तो साधक वाटचाल करतो, तेव्हाच त्याला त्या मार्गाला यश प्राप्त होण्यासाठी कुठलीही अडचणमध्ये येत नसते. आणि याचसाठी हा साधक जेव्हा तुकोबारायांकडे आला आणि तुकोबारायांना त्यांनी विचारलं की मी परमार्थ मार्गाचा आरंभ करू इच्छितो, तर मी परमार्थ मार्गाचा आरंभ कसा करावा, तेव्हा तुकोबाराय सांगतात, येथे सरे शुद्ध साचे आवडीचे बीज हे. मी तुला परमार्थ मार्गाचं बीज सांगतो. परमार्थ मार्गाला आरंभ जर तुला करायचा असेल, परमार्थात जर प्रवेश करायचा असेल, तर तुला काय करायला हवं याचा उपदेश तुकोबाराय या अभंगामध्ये करतात. आता उपदेशाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा माणसाच्या जीवनामध्ये उपदेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उपदेश काय करतो माणसाच्या आयुष्यात, उपदेश कशासाठी आवश्यक आहे, उपदेश का करावा, कोणी करावा, कोणाला करावा हा नंतरचा भाग आहे, पण उपदेश कशासाठी करावा हा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. कारण आपण जर संसारात पाहिलं तर माणसाला बाकी कुठल्या गोष्टीत शहाणपण वाटवणे तर न वाटो, पण एक गोष्ट अशी की त्यात माणसाला खूप शहाणा असल्यासारखं वाटतं, ते म्हणजे उपदेश करण्यामध्ये. काही असो किंवा नसो, आपला अधिकार असो किंवा नसो, मी पंडित आहे, मी हुशार आहे, मला खूप काही कळतं, हे कशावरून, हे मी सांगतो असं नाही. एक संस्कृतातलं एक सुभाषित आहे, परोपदेशे पांडित्यम. माणसाला मी पंडित आहे, मी हुशार आहे, हे कशावरून वाटतं, परोपदेशे पांडित्यम. मला जर 4 माणसांमध्ये बसून जर काही 4 चांगल्या गोष्टी सांगता आल्या, 4 लोकांना जर काही चांगला उपदेश करता आला तर मी हुशार. पण विचार करत असताना मला उपदेश करायचा आहे, मला उपदेश करायला आवडतो, हा विचार माणूस करतो, पण हा विचार करत नाही की उपदेश करण्याचा अधिकार खरोखर माझ्याकडे आहे का. विठ्ठल विठ्ठल उपदेश करणं, याचा अधिकार संपादन करणं हे अत्यंत आवश्यक असतं. कुणीही उपदेश केला तर काही कामाचा नसतो बरं का. उपदेश करण्यासाठी ज्या व्यक्तीने उपदेश केलेला आहे आणि ज्या घटकाचा उपदेश केलेला आहे त्या गोष्टीचा त्या व्यक्तीला अनुभव असणं हे अत्यंत आवश्यक असतं. आता उपदेश का आवश्यक आहे तर एका सुभाषितकाराने फार महत्त्वाचं सांगितलंय. तो सुभाषितकार म्हणतो, उपदेशं विदुःशुद्धं संतस्तमुपदेशिनः श्यामायतेन विद्वत्सु यः काञ्चनमिवाग्निषु. तो सुभाषितकार म्हणतो, एखादा सोन्याचा दागिना आहे किंवा सोन्याचा गोळा आहे, तो सोन्याचा गोळा अनेक दिवसानंतर त्याला काही थोडंसं काळपटपणा येतो, तो थोडासा काळपट होतो, आणि तो सोन्याचा गोळा जर पुन्हा तेवढाच स्वच्छ लकाकणारा करायचा असेल, त्याला जर चकाकी द्यायची असेल, तर सोनार काय करतो, त्याला त्या सोन्याला जर पुन्हा तीच चमक पुन्हा द्यायची असेल तर त्याला अग्नीमध्ये टाकतो. अग्नीमध्ये टाकल्यानंतर ते सोनं तसंच पूर्वीसारखं पुन्हा चमकायला लागतं. कितीही जुना दागिना जरी असेल तरी तो पुन्हा पहिल्यासारखा चमकायला लागतो. आणि मग हे जसं सोन्याच्या बाबतीत होतं, माणसाचं असंच आहे. तो म्हणतो, माणसाचं जे जीवन आहे ते माणसाचं जीवन या संसारामध्ये परिभ्रमण करत असताना त्याला एक मालिन्य येतं, आणि त्या माणसाच्या जीवनाला आलेलं मालिन्य जर दूर करायचं असेल तर त्याला संतांच्या उपदेशरूपी अग्नीत जर त्याला टाकलं तर त्याला भगवत भक्तिरूपी चकाकी आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 यासाठी माणसाच्या जीवनामध्ये उपदेशाला खूप महत्त्व आहे. आता पुढचा प्रश्न असा निर्माण होतो, उपदेश कोणी करावा आणि उपदेश कोणाला करावा. आता उपदेश कोणी करावा असा जर विचार केला तर उपदेश करण्याचा अधिकार हा 2 ते 3च घटकांना दिलेला आहे बरं का आपल्या परंपरेने. कुणीही उपदेश करू नये. मी आत्ता जसं म्हटलं तसं परोपदेशे पांडित्यम, दुसऱ्याला शिकवण्यामध्ये जरी शहाणपण वाटत असेल तरी कुणीही उपदेश करायला जाऊ नये. विशेषतः परमार्थाचा जर उपदेश करायचा असेल तर तो उपदेश करावा एकतर वेदांनी. सगळ्यात पहिला अधिकार उपदेशाचा कोणाचा असेल तर तो वेदांचा आहे. वेदाने उपदेश करावा. वेदानंतर भगवंताने उपदेश करावा. भगवंताचा आणि वेदाचा तसा काही फरक नाहीये. आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे संत. संतांनी उपदेश करावा, वेदांनी उपदेश करावा आणि भगवंतांनी उपदेश करावा. मूलतः स्वरूपतः पाहिलं तर हे 3ही घटक एकरूपच आहेत, त्यांच्यामध्ये तसा भेद नाही. पण आपल्याला त्यांच्यामधला भेद लक्षात यावा, सामान्य दृष्टीने आपण जर पाहिलं तर जे भेद दिसतात ते वेद, भगवंत आणि संत या तिघांनीच उपदेश करावा.
भगवंताने केलेला जो उपदेश आहे किंवा वेदाने केलेला जो उपदेश आहे आणि संतांनी केलेला जो उपदेश आहे याच्यामध्ये थोडासा फरक दिसून येतो. वेदात जे केलेला उपदेश आहेच आहे. वेदाचा उपदेश जर आपण पाहिलं तर वेदाचा उपदेश हा कसा आहे तर त्या उपदेशामध्ये आपण आपलं डोकं चालवायचं नसतं. तो उपदेश जसा आहे तशाच्या तसा परिपालन करायचा. जेव्हा आपल्याला वेद भगवान सांगतात सत्यम वद धर्मैश्वर स्वाध्यायान मा प्रमदः, हा जेव्हा वेद उपदेश करतात तेव्हा असं कसं करायचं बरं, असं जर नाही जमलं तर काय करावं, मग माझ्यासारख्या सामान्याने काय करावं हे वेदाला विचारायला जायचं नाही. वेद म्हणतो हा उपदेश आहे, हा अशाच्या असाच तुला पालन करावं लागेल, यात दुसरं तुला काहीही मधला मार्ग नाही. वेदाच्या उपदेशामध्ये आपल्याला कुठलीही पळवाट काढता येत नाही. त्यानंतर भगवंताचा उपदेश, भगवंताच्या उपदेशाचा जर आपण विचार केला तर भगवंताचा उपदेश श्रीमद भगवद्गीतेतला विचार जर केला तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने 700 श्लोकामध्ये इतका उपदेश केला. 18 अध्यायामध्ये, 18 नाही तसं दुसऱ्या अध्यायापासून भगवंताने उपदेश करायला आरंभ केला आणि 18व्या अध्यायापर्यंत भगवंताने उपदेश केला. आणि उपदेश झाल्यानंतर अर्जुना तू असंच वागायला पाहिजेस असं भगवान म्हणाले नाही. भगवान शेवटी काय म्हणतात, इतका सगळा उपदेश तुला केलाय अर्जुना, पण यथेच्छसी तथा कुरु, तुला जसं वाटतं आता तसं कर. मी माझं काम पूर्ण केलंय, मी माझं काम पूर्ण केलंय. बघ तुला पूर्ण भगवद्गीतेचा उपदेश जो तुला इथे अपेक्षित आहे तो तुला सगळा उपदेश मी केला. तुझी जी सगळी प्रश्नावली होती त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर तुला दिलेली आहेत. पण आता याचा उपयोग करून इथे युद्ध करायचं की नाही हे तुझं तू ठरव. हा भगवंताचा उपदेश, करायचं की नाही हे तू ठरव. आणि संतांचा उपदेश जो आहे तो संतांचा उपदेश वेदासारखा नाही की असंच केलं पाहिजे, हेच करा, याच्याबद्दल पुन्हा प्रश्न विचारायचे नाही. हा उपदेश संतांचा नसतो. संतांचा उपदेश असा पण नसतो तुला वाटलं तर कर, नाही वाटलं तर सोडून दे, असाही उपदेश नसतो. संतांचा उपदेश कसा असतो तर संतांच्या उपदेशाला आमचे सद्गुरू श्री महाराजांनीच परवा सांगितलं, संतांचा उपदेश हा मातृसंमित उपदेश असतो बरं का, आईसारखा उपदेश असतो. आईचा उपदेश कसा असतो, आईचा उपदेश वारंवार वारंवार त्या पोराने नाही जरी ऐकलं तरी तेवढ्याच प्रेमाने आई त्याला सांगते. त्यामध्ये त्या आईचा कुठलाही स्वार्थ त्याच्यामध्ये नसतो ना, त्यामध्ये कुठलाही स्वार्थ आईचा नसतो. आईचं एकच कारण सांगण्याचं असतं की त्या बाळाचं कल्याण व्हावं, त्या बाळाचं चांगलं व्हावं, कुठल्याही वाईट मार्गाने ते लेकरू जाऊ नये या तळमळी पोटी जशी आई सांगते त्याचप्रमाणे संत उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल आता उपदेश करण्याचा अधिकार जसा या तिघांना आहे तेव्हा उपदेश कोणाला करावा याचा जर विचार केला तर उपदेशामध्ये करण्यासाठी एकतर उपदेश हा जीवाला करावा, जो सामान्य जीव आहे जो संसारामध्ये परिभ्रमण करतोय अशा जीवाला उपदेश करावा. त्यानंतर जर पुढे पाहिलं तर जो या परमार्थ मार्गामध्ये चालण्यासाठी ज्याने आरंभ केलेला आहे त्याला, ज्याला तीव्र मुमुक्षा प्राप्त झालेली आहे, मोक्षाची तीव्रतम इच्छा निर्माण झालेली आहे, अशा साधकाला उपदेश करावा. आणि थोडं पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर या मार्गामध्ये जात असताना जो सिद्ध अवस्थेपर्यंत पोचतो आणि सिद्ध अवस्थेपर्यंत पोचल्यानंतरही त्याची वाटचाल चुकू नये यासाठी सिद्ध अवस्थेत सुद्धा त्याला उपदेश केला जातो. विठ्ठल विठ्ठल आता यामध्ये मुमुक्षुला जो केलेला उपदेश असतो तो उपदेश म्हणजे काय असतो तर तो उपदेश म्हणजे ज्याला या संसारामध्ये परिभ्रमण करत असताना या संसारामध्ये आपण गेली कित्येक दिवस सुखाच्या आशेमध्ये फिरतोय हे लक्षात येतं. मुळात जन्माला आल्यापासून जर आपण पाहिलं तर आपला जन्म कशासाठी हो, काय या प्रत्येक माणसाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक माणसाचा यच्चयावत जीवाचा जन्म हा कशामध्ये जातो, सर्व सुखाची या आशा जन्म गेला. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. जन्म कशामध्ये जातो, सुखाच्या आशेमध्ये जातो. माणसाचा जन्म जो जातो तो सुखाच्या भोगात जातो का आशेत जातो, सांगा. माणसाचा जन्म जो जातो तो सुखाच्या आशेत जातो. इथं महाराज म्हणताना सर्व सुखाची या भोगा जन्म गेला म्हणत नाहीत बरं का ना, सर्व सुखाची या आशा जन्म गेला. अहो बघा ना, आपलं दुसरीकडे विचार करण्याची काही गरज नाही, स्वतःकडे पहा. आपण जन्माला आल्यापासून आजपर्यंत
जन्माला आल्यापासून जे काही आपलं आज मितीला जे काही वय असेल त्या वयापर्यंत, त्या दिवसापर्यंत, त्या मिनिटापर्यंत नव्हे त्या सेकंदापर्यंत आपण विचार करा. आपण जगत असताना, संसारात जगत असताना या नाहीतर त्या गोष्टीत सुख मिळेल, त्या नाहीतर त्या गोष्टीत सुख मिळेल, या नाहीतर त्या गोष्टीत सुख मिळेल, एवढाच विचार करत जगतोय की नाही? याच गोष्टीत चाललंय कशासाठी एवढं? लहान लेकरू असतं, ते लहान लेकरू पाळण्यामध्ये खेळत असतं, खेळत असताना त्याच्यावर एक चांदवा लटकत असतो, ते खेळणं लटकत असतं, ते फिरत असतं, ते फिरता फिरता जेव्हा बंद होतं तेव्हा ते रडायला लागतं. त्याला काय वाटतं? जेव्हा हे फिरतं तेव्हा मला सुख मिळेल, ते फिरायला लागलं की मला सुख मिळेल. मग कुणीतरी येतं त्याचं रडणं बंद करण्यासाठी, ते फिरवतं, ते फिरायला लागलं की ते गप्प बसतं. मग असं करता करता ते त्या फिरण्याच्या मागे ते बघत राहतं. हळूहळू थोडं मोठं होतं, खेळण्यासोबत खेळायला लागतं. ते खेळणं खेळत असताना त्याला वाटतं हे खेळणं मला मिळालं तर सुख मिळेल. त्याला वाटतं नाही आज मला एक छोटी बाहुली मिळाली त्याच्यात सुख मिळेल, उद्या गाडी मिळाली तर सुख मिळेल. मग नंतर त्याला कोणीतरी छोटीशी गाडी आणून देतं, त्या गाडीसोबत खेळत बसतं. त्या गाडीचं खेळता खेळता हळूहळू त्यातलंही सुख निघून जातं. मग हळूहळू त्याला वाटतं नाही आता खरी सायकल जर आपल्याला मिळाली तर सुख मिळेल. बघा आपल्या सुखाचा प्रवास कसा चालू राहतो हे मला सांगायचं आहे. त्याला वाटतं एक सायकल मिळाली तर सुख मिळेल, ती सायकल मिळते, त्या सायकलवरून त्याला वाटतं अजून थोडीशी मोठी, आजच्या आधुनिकतेमधली म्हटलं तर गिअरची सायकल मिळालं तर अजून सुख मिळेल, म्हणून त्याला गिअरची सायकल आणून दिली जाते. मग वाटतं गाडी मिळाली तर सुख मिळेल, 2 चाकी असते, 2 चाकीची 4 चाकी मिळाली तर सुख वाटेल, म्हणून तो 4 चाकीची अपेक्षा करायला लागतो. ती 4 चाकी साधी असेल तर नको, पोर्श लागते म्हणे, ती असेल तर अजून सुख मिळेल, म्हणून ती त्या गाडीच्या मागे लागतो. मग त्याच्यावरून काय होतं आपण पाहतोय. मग अशा गोष्टीमधून एका गोष्टीत नाही तर दुसऱ्या गोष्टीत, या गोष्टीत नाही तर त्या गोष्टीत, 2 हाताचं असताना वाटतं 4 हाताचं झाल्यावर सुख मिळेल, त्याच्या पुढे अजून हे चालतं कुठपर्यंत? पाळण्यापासून ते तिरडीपर्यंत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे इथे जर पाहिलं तर अगदी जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत फक्त आणि फक्त सुखाच्या आशेमध्ये माणसाचा जन्म जातो. मला सांगा सुख भोगायला मिळतं का? भोगायला मिळतं का सुख? सांगा. काही नाही, प्रत्येकाचे अनुभव तसेच आहेत, मोकळेपणाने बोला, काही घाबरू नका. सुख मिळतं का? नाही. आपल्याला वाटतं या ना त्या गोष्टीत सुख मिळेल, पण सुख मिळत नाही महाराज, सुख मिळत नाही. पण त्याच्यातही सांगतो माणूस हा प्राणी इतका शहाणा आहे. शहाणा शब्द थोडासा अधोरेखित करतो. माणूस हा प्राणी इतका शहाणा आहे, त्या माणसाला जर आपण कधीही विचारा, माणसाला म्हणजे कुणी वेगळा नाही हो, आपल्याकडेच पहा, कुणीही विचारावं काय हो रामराव कसे आहात, काय उत्तर देतो रामराव? आनंदात, मजेत, मजेत आहे. अहो इथे आनंदात आहे, मजेत आहे. खरंच मजेत असतो का होतो? खरंच आनंदात असतो का? म्हणजे अगदी तुकोबारायांनी जे सांगितले, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, ते आनंदाचे लाडू खात असतो का हा? कसले कसले लाडू खाऊन आलेला असतो. पण हा म्हणतो मी आनंदात आहे, मजेत आहे, पण खरा आनंद त्याला मिळालेला असतो का? नाही. पण काय म्हणतो? आनंदात आहे. ही माणसाची विपरीत बुद्धी आहे, ही माणसाची विपरीत अवस्था आहे. हे मी सांगत नाहीये. श्रीमद भागवतामध्ये कलियुगातली माणसं कशी आहेत, त्यांची वृत्ती कशी आहे याचा विचार करत असताना भागवतकार सांगतात, या कलियुगातली माणसं अशी आहेत दुःखेषु सुखमानिनः. ती माणसं अशी आहेत भोगतायत दुःख पण समजतायत हेच सुख आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आपण भोगत असतो दुःख, सतत दुःख आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत दुःखातच असतो, पण वाटतं हेच सुख आहे, हेच सुख आहे. आपल्या आसपास अशी काही उदाहरणं असतात बघा, आपल्याकडे लावून घेऊ नका, मी इथल्याबद्दल नाही बोलत बरं का. काही आपल्याकडे आसपास फिरणारे काही प्राणी आहेत, त्या प्राण्यांचं थोडं तुम्ही निरीक्षण करा. मी पुन्हा सांगतो बरं का, मी तुमच्या बाबतीत बोलत नाही किंवा माझ्या बाबतीत, पण इथे आपण हा विचार करा, सामान्यत्वाने विचार करा. एक प्राणी आहे, त्या प्राण्याचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं म्हणे की त्या प्राण्याला चंद्राची शीतलता जी आहे ती पोळते बरं का. चंद्राचं जे चांदणं असतं ना, थंडगार चांदणं जे असतं ना ते पोळतं, आणि वैशाखातलं जे ऊन असतं ते त्याला थंड वाटतं म्हणे. असा एक प्राणी आहे आपल्याकडे. माहिती आहे कोणाला कोण प्राणी आहे? असा एक प्राणी आहे.
त्याला चंद्राचं जे शीतलता असते ती त्याला पोळते आणि सूर्याचं जे प्रखर ऊन आहे ते त्याला थंड वाटतं म्हणे. म्हणून ते काय करतं माहिती आहे का, जेव्हा सूर्याचं ऊन असतं त्यावेळी ते अगदी मोकळेपणाने फिरतं आणि जेव्हा चंद्राचा प्रकाश पडतो तेव्हा ते आडोसा शोधत असतं. असा एक प्राणी आहे, त्या प्राण्याला म्हणतात गाढव. गाढव. ते गाढवाचं वैशिष्ट्य असं सांगतात, मी काही पाहिलं नाही महाराज, मी असं ऐकलंय मोठ्यांकडून, ते तुमच्या समोर सांगतोय. गाढवाचं असं असतं म्हणे, गाढवाला चांदणं पोळतं. आता गाढवाला जे चांदण आहे जे पोळतं ते खरं थंड आहे का उष्ण आहे? थंड आहे. आणि सूर्यप्रकाश जो आहे तो सूर्यप्रकाश थंड आहे का उष्ण आहे? उष्ण आहे. मग ज्या गोष्टीमध्ये उष्णता आहे त्यामध्ये जर तो शीतलता मानत असेल तर त्याला काय म्हणावं? विठ्ठल 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 असं मी पुन्हा सांगतो, मी इथल्याबद्दल बोलत नाही, मी बाहेरच्यांबद्दल सांगतो की माणसाचा स्वभाव असा आहे की तो भोगतोय दुःख, पण त्या दुःखाला तो मानतो हेच खरं सुख आहे. पण त्याचं कारण असं असतं की त्याला वाटतं हे सुख आहे, पण ज्या घटकामध्ये हे सुख आहे असं त्याला वाटतं, तो मुळात संसारच कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. इथे महाराज सांगत असताना सुख नाही कोठे म्हणत नाहीत, अहो सुखाचा विचार नाही हो. आपण जर म्हटलं अहो अमुक अमुक व्यक्ती आहे, कीर्तनाला येईल का? कीर्तन, अहो कीर्तनाचा विचार सुद्धा ती व्यक्ती करू शकत नाही. म्हणजे काय? म्हणजे त्या गोष्टीशी त्या घटकाचा तिळमात्र संबंध नाही. अगदी 36चा आकडा असं. म्हणजे काय, या संसारामध्ये जर तुम्ही पाहिलं तर संसारामध्ये सुख आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर या संसारामध्ये सुखाचा विचार सुद्धा करता येत नाही महाराज. वाटतं आपल्याला थोडंसं सुख आहे, थोडंसं सुख वाटतं, पण हे सुख कसं असतं? अगदी तिळभर सुख असतं. आणि दुःख पर्वता एवढे सुख पाहता जवा पाडे. अगदी एखादा जवसाचा दाणा असतो ना तेवढंसं सुख मिळतं, त्याला वाटतं बास सुख मिळालं, आता मी सुखी आहे. आणि ते सुखी आहे, मी सुखी आहे हे वाक्य संपेपर्यंत कुठलं तरी दुःख तुमच्या समोर दत्त म्हणून उभं राहिलेलं असतं. हे संसाराचं लक्षण आहे. कारण त्याचं कारणच असं आहे, आपल्या संतांनी किती अगदी मोकळेपणाने आणि किती तळमळीने उपदेश केला. अरे तुम्ही ज्या संसारामध्ये दुःख भोगताय, सुख शोधताय, तो संसार कसा आहे? संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ, कवणामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. अहो हा संसार दुःख मूळ आहे, या संसाराच्या मुळाशी दुःख आहे असा याचा अर्थ नाही करायचा बरं का. संसार दुःख मूळ म्हणजे संसाराच्या मुळाशी दुःख आहे असं नाही. दुःख हेच संसाराचं मूळ आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि या अशा दुःखरूप असणाऱ्या संसारामध्ये जर आपण सुखाचा विचार करत असू तर इथे सुखाची प्राप्ती ही कदापि होणं शक्य नाही. एखाद्या घरामध्ये मला सांगा, घरामध्ये काही सुवार्ता आपल्याला कळाली. सुवार्ता माहिती आहे ना? अगदी आजच्या मराठी भाषेत सांगू का, गुड न्यूज. काही एखादी सुवार्ता घरामध्ये कळाली, काही असेल, चांगला निकाल लागला समजा, चांगला निकाल लागला, वार्ता कळाली, घरच्यांनी सांगितलं हे 500 रुपये घ्या आणि पेढे घेऊन या. पेढे आणायला माणूस गेला आणि माणसाला जर पेढे आणायचे असतील तर कुठे जावं लागेल? काय मी काही फार गहन प्रश्न विचारत नाही, गहन असे विषय मला येतच नाहीत मुळात. अगदी साधा प्रश्न आहे, मला जर पेढे घ्यायचे असतील कुठे जावं लागेल? मला हलवायाकडे, हलवायाच्या दुकानात मला जावं लागेल. आणि पेढे घेण्यासाठी जर मी मिरचीच्या बाजारात गेलो, पेढे मिळतील का मला? कधी पेढे मिळतील मला सांगा?
पेढे मिळणं शक्यच नाहीये. तसंच माणसाला जर संसारामध्ये परिभ्रमण करत असताना सुख हवा असेल आणि तो जर संसारात शोधत असेल, कधी मिळेल मला सांगा? तसंच आहे, अगदी पेढा ज्याप्रमाणे हलवायाच्या दुकानातच मिळतो त्याप्रमाणे सुख समाधान हे फक्त परमार्थातच मिळत असतं. विठ्ठल विठ्ठल आमचे महाराज या बाबतीत एक फार सुंदर विचार सांगतात बरं का. कसं आहे, सुख समाधान आनंद हे जे शब्द आहेत ना, हे संसारातले शब्दच नाहीत महाराज. म्हणजे महाराज नेहमी सांगत असतात सुख समाधान आनंद हे संसारात बसणारे शब्दच नाही आहेत. कसं आहे, वाघिणीचं दूध असतं महाराज, वाघिणीचं दूध, वाघिणीचं दूध असतं. आता गाईचं म्हशीचं शेळीचं दूध कुठल्याही भांड्यात राहतं, पण असं म्हणतात, असं सांगतात की वाघिणीचं दूध म्हणे हे कुठल्याही सामान्य भांड्यामध्ये टिकत नाही. मी कधी काढून पाहिलं नाही, पण असं म्हणतात की वाघिणीचं दूध हे सामान्य लोखंडी स्टीलच्या जर्मनच्या कुठल्याही भांडं असू द्या, त्या भांड्यात ते राहत नाही म्हणे. त्या वाघिणीच्या दुधामध्ये इतकी ताकद असते की तुम्ही कुठल्याही भांड्यात ते जर घेतलं तर ते त्या भांड्याला छिद्र पाडून बाहेर पडतं, इतक्या त्या दुधामध्ये ताकद असते म्हणे. पण बाकीचे दूध कुठल्याही भांड्यामध्ये बसतात, पण वाघिणीचं दूध जर घ्यायचं असेल तर त्याला शुद्ध सोन्याचं पात्र लागतं म्हणे, आणि सोन्याच्या भांड्यामध्येच ते दूध टिकतं. हे जसं तसंच संसारामध्ये सुख समाधान आनंद या शब्दांना जर तुम्ही बसवायचा प्रयत्न केला तर ते कधी छिद्र पाडून बाहेर निघून जातील सांगता येत नाही. म्हणून त्याला शुद्ध सोन्याचं परमार्थाचं जर पात्र तुमच्याकडे असेल तरच त्यामध्ये आनंद सुख समाधान हे दूध टिकू शकतं महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि यामुळे आपण विचार जर केला तर सुख या गोष्टीचा विचार, समाधान या गोष्टीचा विचार हा संसारामध्ये करता येत नाही. यासाठी जर सुख जर तुम्हाला हवं असेल, समाधान जर तुम्हाला हवं असेल तर ते सुख आणि समाधान कुठे आहे? सर्व सुख आहे भिवरेच्या तीरी, आमुची पंढरी कामधेनु, आमुची पंढरी कामधेनु, आमुची पंढरी कामधेनु. सर्व सुख आहे भिवरेच्या तीरी, आमुची पंढरी कामधेनु, आमुची पंढरी कामधेनु, आमुची पंढरी कामधेनु. सर्व सुख आहे विवराच्या तीरी, आमुची पंढरी कामधेनु, आमुची पंढरी कामधेनु. सर्व सुख आहे विवराच्या तीरी, आमुची पंढरी कामधेनु, आमुची पंढरी कामधेनु. आणि याचप्रमाणे सुखाचा जो विचार जो आपल्याला संतांनी सांगितला की बाबा रे, तुझ्या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोयस, त्या संसारात सुख शोधू नकोस. ते सुख कुठे आहे? ते पंढरपूरला आहे. ते सुख कुठे आहे? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. अहो, ज्या सुखाची तू अपेक्षा करतोयस, सुखा लागी करसी तळमळ, तरी पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. अहो, जन्मजन्मांतरा मध्ये जे आपल्याला दुःख भोगावं लागलेलं आहे, बाकी सगळी दुःख सोडून द्यावं. सगळ्यात मोठं दुःख जे आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम. आचार्यांनी उपदेश करत असताना सांगितलंय, अरे 84 लक्ष जीवयोनीतून तू परिभ्रमण करतोय जीवा, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा फसायचे बाबा तुला. सारखा सारखा जन्माला येतोयस, त्याच सुखाच्या आशेमध्ये पळतोयस पळतोयस पळतोयस. मरण आलं की त्या मरणाच्या मुखात जातोयस, पुन्हा त्या कर्माच्या अनुसार पुन्हा एकदा जन्म घेतोय, पुन्हा मरतोय. हे किती रहाटगाडगं चालावं, किती वर्ष चालेल हे.
कित्येक जन्म झाले, 84 लक्ष जीवयोनीतून तू परिभ्रमण करतोयस आणि परिभ्रमण करत असताना शेवटची पाळी एक मनुष्य जन्म ना चुकलिया वर्म फेरा पडे. या 84 लक्ष जीवयोनीतून परिभ्रमण करत असताना शेवटचा जन्म, हा जो मनुष्य जन्म आहे ना महाराज, हा मनुष्य जन्म सामान्य नाही बरं का. हा कधी मिळतो आपल्याला? जेव्हा आपलं पाप आणि पुण्य समान होतं. पाप पुण्य समान झाल्यानंतर, पाप पुण्य समान समी तै पाविजे हे जन्मभूमी. पाप आणि पुण्य जेव्हा समान होतं त्यावेळेला आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होत असतो बरं का. सामान्य जन्म नाही हा जन्म आपल्याला कधी प्राप्त झालेला आहे? गेल्या 84 लक्ष जीवयोनीतून परिभ्रमण करत असताना जेव्हा आपले पाप आणि पुण्याचं माप समान झालेलं आहे त्यावेळी आपल्याला एक मनुष्याचा जन्म मिळत असतो. आणि याच एका जन्मात येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. अहो या येरझारावर चिरा जर तुम्हाला पाडायचा असेल, ही येरझार तुम्हाला कायमची बंद करायची असेल तर या मनुष्य जन्मातूनच आपण आपलं कल्याण साधू शकतो. हा उपदेश जेव्हा तुकोबाराय करतात तेव्हा या उपदेशातून या संसार सागरामध्ये परिभ्रमण करत असताना जेव्हा या दुःखाची जाणीव त्या जीवाला होते, जेव्हा त्या जीवाला कळतं की अरे आजपर्यंतचा जो आपला प्रवास आहे तो प्रवास अत्यंत विफल ठरला, कारण आपण संसारात सुख शोधतोय, आपण या संसारालाच सुखरूप मानतोय, आपण या संसाराला सर्वस्व मानतोय. हे जेव्हा त्या सुखाला मात्र यामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत नाही हे जेव्हा त्या जीवाला कळतं तेव्हा तो जीव आपल्या अंतःकरणात निर्माण झालेली ही जी तीव्र मुमुक्षा आहे, ही जी तीव्र तळमळ आहे, ह्या तळमळीने तुकोबारायांच्या शरणागतीला आला. तुकोबारायांची शरणागती जेव्हा करतो तेव्हा शरणागती केल्यानंतर तुकोबारायांच्या जवळ बसल्यानंतर आपल्या अंतःकरणातली तळमळ व्यक्त करण्यासाठी तो कुठल्या शब्दात व्यक्त करतो? कैमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. हा साधक जेव्हा तुकोबारायांच्या जवळ आला आणि तुकोबारायांना त्यांनी प्रार्थना केली की तुकोबाराय या संसारामध्ये सुखाची प्राप्ती होत नाही, माझा आजपर्यंतचा जो काळ आहे जीवनाचा तो अत्यंत विफल गेला, आता तरी माझं कल्याण होईल का हो? माझ्या हातामध्ये जे काही 4 दिवस आता शिल्लक उरलेत, आयुष्य तर सगळं संसारात घातलंय, वाया घातलं, हे आज कळतंय, आधी कळत नव्हतं ना. जेव्हा संसार करत होतो तेव्हा हे कळालं नाही, आज मला कळतंय, मात्र आता हातामध्ये दिवस कमी उरलेत. मात्र अशा अवस्थेला कैमी उद्धार पावेन, माझा उद्धार होईल का? माझा उद्धार होण्याबरोबरच काय कृपा करील नारायण, हा नारायण परमात्मा जो आहे तो नारायण परमात्मा माझ्यावर कृपा करेल का? ऐसे तुम्ही सांगा संतजन. हे संतांना प्रश्न विचारले पाहिजेत बरं का, असे प्रश्न विचारले पाहिजेत. संतांना कुठला प्रश्न विचारावा, आपल्या घरी एखादे महात्मे जेव्हा येतात त्या महात्म्यांना कुठले प्रश्न विचारावेत हे सुद्धा कळालं पाहिजे बरं का. ते उगीच कोणी सांगून कळत नसतं ना. नाहीतर आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाहिलंय की काही महात्मे घरी येतात, घरी आल्यानंतर त्यांच्यासमोर कसे प्रश्न विचारावेत हेही कळत नाही. महाराज 2 पोरांची लग्न झाली, तिसऱ्याचं जुळतच नाहीये, काय करावं? काहीतरी एखादी सुपारी खारीक, हे असे प्रश्न संतांना विचारून येत महाराज. आपल्या अत्यंत पुण्योदयाने संतांची प्राप्ती आपल्याला झालेली असते, संत सहजासहजी भेटत नसतात आणि अत्यंत पुण्याच्या उदयानंतर जेव्हा संत आपल्या घरी येतात तेव्हा त्यांना प्रश्न हेच विचारायला पाहिजेत, कैमी उद्धार पावेन, माझा उद्धार होईल का महाराज सांगा? काय कृपा करील नारायण, तो नारायण परमात्मा, तो पांडुरंग परमात्मा, ते ज्ञानोबाराय, ते तुकोबाराय माझ्यावर कृपा करतील का हो? हा प्रश्न आपण संतांना विचारला पाहिजे. आणि जेव्हा त्या साधकाने अत्यंत तळमळीने हा प्रश्न विचारला, अत्यंत तीव्र मुमुक्षेने हा प्रश्न जेव्हा तुकोबारायांना विचारला तेव्हा तुकोबाराय सांगतात, बाबा रे काळजी करू नकोस, शांत हो, काळजी करू नकोस, तू ज्या मार्गाला आलायस तो मार्ग असा आहे ना की ज्या वेळेला तू आरंभ करशील तिथून तुझ्या कल्याणाला आरंभ झाल्याशिवाय राहत नाही. अशा परमार्थ मार्गाच्या द्वारावर तू उभा आहेस, अशा परमार्थ मार्गामध्ये येण्याची तू इच्छा करतोयस, त्यामुळे आता काळजी करू नकोस, घाबरू नकोस, मा शुचहा, घाबरू नकोस. आता तू आलायस ना इथे, मी तुला सांगतो तुझा उद्धार कसा होईल तुला ऐकायचंय ना, ऐक बाबा. तुझा उद्धार होण्याचा एक मार्ग मी तुला सांगतो, तो अभंगाच्या 1ल्या चरणात आहे.
शुद्ध मन नारायण स्मरावा करुणिया शुद्ध मन नारायण स्मरावा करुणिया शुद्ध मन नारायण स्मरावा करुणिया शुद्ध मन नारायण स्मरावा हरिदा साधक ज्यावेळी तुकोबारायांच्या शरणागतीला आला, तुकोबारायांची शरणागती त्याने पत्करली आणि तुकोबारायांना विचारलं की माझा उद्धार होण्याचा मार्ग आपण सांगा. आणि ही त्याची तीव्र मुमुक्षा, त्याची ही तीव्र तळमळ जेव्हा तुकोबारायांनी पाहिली तेव्हा तुकोबाराय त्याला सांगतात, बाबा रे, तुला जर कल्याण करून घ्यायचं असेल तर तुला परमार्थ मार्गामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग तुला सांगतो. परमार्थ मार्गामध्ये प्रवेश करायचा जर असेल तर प्रवेश करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं द्वार आहे. त्या द्वाराचा उपदेश मी तुला करतो. ते म्हणजे काय? करुणिया शुद्ध मन नारायण स्मरावा. बाबा रे, तुला जर आपलं कल्याण करून घ्यायचं असेल, या परमार्थात जर तुला प्रवेश करायचा असेल तर तुला सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिलं साधन काय करावं लागेल तर तुझं मन शुद्ध करावं लागेल. भगवान श्री नारायणाचं स्मरण जर तू केलंस, भगवान श्री नारायणाचं स्मरण जर केलंस तर तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र कसं असतं, एखादी अत्यंत सुलभ आणि अत्यंत चांगली आकर्षक जाहिरात जर निर्माण करायची असेल, एखादी जाहिरात असते, जाहिरातीमध्ये आपण रस्त्याने जात असताना काहीतरी जाहिरात पाहतो बघा, तर त्या जाहिरातीमध्ये लिहिलेलं असतं अमुक अमुक गोष्ट मोफत, अमुक अमुक गोष्ट 50% सवलत, अमुक अमुक गोष्ट 20% सवलत. या सगळ्या गोष्टी अगदी ठळक लिहिलेल्या असतात, पण त्याच्या शेवटी छोटासा तारा दिलेला असतो. छोटासा तारा दिलेला असतो. तो कशासाठी असतो? त्याच्या खाली त्याचं वाक्य असतं, नियम व अटी लागू. तुम्हाला जर हे करायचं आहे ना, तुम्हाला अगदी अमुक अमुक गोष्ट मोफत मिळेल, मात्र अमुक अमुक गोष्ट तुम्हाला केली तर. तसं तुकोबाराय सांगतात, तू जर नारायणाचं स्मरण केलंस तर तुझा उद्धार झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. पण सगळ्यात महत्वाची अट, करुणिया शुद्ध मन. बस, तू नारायणाचं स्मरण कर, मात्र नारायणाचं स्मरण करण्याच्या आधी मन जर शुद्ध केलंस आणि त्या शुद्ध मनाने जर तू नारायणाचं स्मरण केलंस तर तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही बाबा. इथे तुकोबारायांनी जो उपदेश केलाय तो आपल्या मनाच्या शुद्धतेचा उपदेश केलाय. मन शुद्ध होणं हे अत्यंत आवश्यक असतं बरं का. परमार्थामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कलुषित अंतःकरणाने परमार्थात राहता येत नाही महाराज. आपलं जर परमार्थामध्ये काहीतरी व्हावं, आपलं कल्याण व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर सगळ्यात पहिला मार्ग, सगळ्यात पहिली पायरी काय आहे? आपलं मन स्वच्छ असायला पाहिजे. मन जर आपलं सरळ असेल, स्वच्छ असेल तर त्या स्वच्छ अंतःकरणात भगवंताला यायला वेळ. गोपाळ गोपाल तुका
म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. अहो आपल्याला जर भगवंताने आपल्याकडे यावं असं जर वाटत असेल तर आपलं अंतःकरण आधी शुद्ध असणं अत्यंत आवश्यक आहे बरं का. आपण आपल्या अंतःकरणामध्ये, अंतःकरण जे सांगितलंय ना ते अंतःकरण भगवंताला अत्यंत आवडणारी जागा आहे बरं का. भगवंताला जर येऊन राहावंसं वाटत असेल तर भगवान कुठे येऊन राहतात? अंतःकरणामध्ये राहतात. भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात मी तिथे येऊन राहतो, नुसता राहत नाही तर मी तिथे संन्यासी होऊन राहतो सांगतात. क्षेत्र संन्यास घेऊन राहतो. क्षेत्र संन्यास या शब्दाचा अर्थ असतो की ती सीमा ओलांडून कुठेही जायचं नाही, याला म्हणतात क्षेत्र संन्यास. मग तिथे मग मी येतो त्या ठिकाणी येऊन राहतो, पण तिथे कधी येऊन राहतो आणि कशा ठिकाणी येऊन राहतो? ज्ञानोबाऱ्यांना विचारत. ज्ञानोबाऱ्या सांगतात जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी जया निदेलिया ते उपासी वैराग्य गा. तयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. मी तिथे येऊन राहतो, मात्र ते अंतःकरण कसं असतं? चोखट स्वच्छ अंतःकरण असतं. स्वच्छ अंतःकरण जर असेल तर ते भगवंताला राहण्यासाठी योग्य असतं बरं का. हे ज्ञानोबाऱ्या सांगतात. त्याचप्रमाणे तुलसीदासजींनी रामचरितमानसामध्ये फार सुंदर विचार सांगितला. सुंदरकांडाचा जर विचार केला तर सुंदरकांडामध्ये तिथे भगवान कुठे येऊन राहतात या बाबतीतला विचार भगवान मुखातूनच तुलसीदासजी फार सुंदर सांगतात की मला येऊन राहायला आवडतं, पण मी कुठे येऊन राहतो? तर तुलसीदासजी सांगतात निर्मल जन मन सो मोही पावा मोही कपट छल छिद्र न भावा. तुलसीदासजी सांगतात मी येऊन राहतो त्या अंतःकरणामध्ये, पण ते अंतःकरण कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे. कसं? निर्मल. निर्मल जन मनसो मोही पावा, ते मला प्राप्त होतात. ज्यांचं अंतःकरण निर्मल असतं तिथे मी येऊन राहतो. मोही कपट छल छिद्र न भावा, मला कपट छल आणि छिद्र या प्रकारच्या विकारांचा वारा जिथे असतो ते अंतःकरण मला आवडत नाही. ज्या ठिकाणी स्वच्छता असते, विकारांचा वाराही नसतो, विकारहीन अशी स्वच्छ अवस्था ज्या अंतःकरणामध्ये असते तिथे भगवान येऊन राहत असतात बरं का. साधा विचार आहे, फार काही अवघड नाही. मला एक साधा विचार सांगा. आपल्या घरी जर कुणी पाहुणे येणार असतील, आपल्या घरी जर कुणी पाहुणे येणार असतील तर आपण काय करतो? आपण काय करतो? सगळ्यात आधी घर स्वच्छ करतो की नाही? पाहुणे येणार आहेत म्हटल्यावर करतो की नाही? एरवी कसं का असेल, पण पाहुणे येणार आहेत म्हटल्यानंतर चार माणसांनी आपल्या घराला चांगलं म्हणावं, घरातल्या लोकांना नाव ठेवू नयेत यासाठी आपण काय करतो? घर स्वच्छ करतो. आपल्याला जर घरात गालिचा घालायचा असेल आपण काय करतो? घरात सुंदर असा बैठकीत गालिचा घालतो. गालिचा घातल्यानंतर घर झाडून काढतो, त्यानंतर दारात रांगोळी काढतो, मग नंतर सडा टाकतो. बरोबर ना? असंच करतो ना? असंच करतात. आमच्याकडे तरी असंच करतात बुवा. इकडे काही वेगळं? कसं? आधी गालीच्या टाकायचं मग झाडून घ्यायचं असं आहे का? आधी घर झाडून घ्यायचं आणि झाडून घेतल्यानंतर मग त्याच्यावर गालीच्या टाकायचा. जर झाडून न घेता तो कचरा तसाच ठेवून जर गालीच्या टाकला तर तो पाहुण्यांना बसू देत नाही घरात. तो सांगतो लवकर निघा, घरातून लवकर बाहेर पडा. मग यासाठी पाहुण्यांनी आपल्याकडे निवांत येऊन राहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय करतो? आधी घरातली घाण बाहेर काढतो. आधी ती घरातली घाण बाहेर काढल्यानंतर मग आधी वाईट बाहेर काढलं, मग तिथे चांगलं आणून ठेवावं लागतं. हे संसारात कळतं, परमार्थात कळत नाही का? परमार्थामध्ये हेच करायचंय ना. परमार्थ म्हणजे वेगळं काय करायचं असतो. मला एक साधा विचार सांगा. मी फार कठीण काहीच विचार मला येतच नाही हो कठीण. मी साधा विचार सांगा. एखादं आपलं घर आहे, आपलं एखादं घर आहे. ते घर आपण त्या गावामध्ये राहायला नाही आहोत, काही दिवसांसाठी काही वर्षांसाठी आपण दुसऱ्या गावात जाणार आहोत, म्हणून आपण ते जर घर भाड्याने दिलं, ते जर घर भाड्याने म्हटलं बरं का मी, ते जर घर आपण एखाद्या भाडेकरूला दिलं आणि त्याला जर सांगितलं की तू 1 वर्षासाठी इथे राहा बुवा, 1 वर्षाचा अमुक अमुक किराया मला दे आणि नंतर मी इथे येणार आहे, मी इथे येऊन राहणार आहे, त्यावेळी तू घर खाली कर. आणि नंतर वर्षभरानंतर आपण जेव्हा त्याला सांगितलं आता अमुक अमुक तारखेला मी येणार आहे बुवा तिथं राहायला, तू तुझं घर आता आमचं जे घर आहे ते स्वच्छ करून खाली कर आणि खाली करून मला राहायला जागा करून दे. आणि त्याने जर सांगितलं नाही देणार, मी वर्षभर राहिलोय, माझा अधिकार आहे, मग ती व्यक्ती तिथे असताना आपण आपला परिवार घेऊन त्या घरात राहू शकतो का? नाही राहता येत. परमार्थात हेच होतं. आपलं घर आहे, हे घर परमात्म्याने आपल्याला काही दिवसांसाठी चालवायला दिलंय. आपण काय केलं? काम, क्रोध, लोभ यासारख्या विकारांना इथं आणून ठेवलं. आणि जेव्हा भगवान म्हणतोय की आता तुझ्या अंतःकरणात मी येऊन राहतो, आपण ते घर स्वच्छ नाही केलं तर त्याला येता येईल का?
त्यासाठी आपल्याला जर भगवंताने आपल्या घरी यावं असं जर वाटत असेल, काम क्रोध केले घरी ते काम क्रोध केले काम क्रोध भरिला विठ्ठले. एकदा भगवंताला जर तिथे येण्यासाठी आवश्यकता झाली, भगवंताने तिथे येऊन राहावं अशी जर पात्रता आपल्या अंतःकरणाची निर्माण झाली, तर त्या ठिकाणी काम क्रोध लोभ हे सगळे विकार येऊन राहूच शकत नाहीत महाराज. कारण ज्या ठिकाणी हे विकार असतात त्या ठिकाणी परमार्थ मार्गाचे आरंभ होऊ शकत नाही. पुन्हा एकदा रामचरित मानसाकडे चला. तुलसीदासजींनी सांगत असताना सांगितलंय, अहो तुम्हाला जर परमार्थामध्ये यायचं असेल तर तुमच्या अंतःकरणात काही मार्ग आधी दडून बसलेत बरं का. तुमच्या अंतःकरणात काही नरकाचे मार्ग दडून बसलेत असं तुलसीदासजी सांगतात. तुम्हाला जर ह्या अंतःकरणाला स्वच्छ करायचं असेल तर हे जे विकार तुमच्या अंतःकरणात दडून बसलेत ना, काम क्रोध लोभ, हे सगळे जे षडविकार आहेत हे षडविकार नाही आहेत. याला तुलसीदासजींनी फार स्पष्ट शब्दात सांगितलंय, काम क्रोध अरु लोभ सब नाथ नरक के पंथ. हे काम क्रोध लोभ हे जे षडविकार आहेत, हे षडविकार काय करतात? हे नरकाचे द्वार आहेत म्हणे. हे नरकाचे द्वार आहेत. आणि अशा नरकाच्या द्वारांना जर आपण आपल्या घरात जर आश्रय दिला तर तिथे असणारा भगवान येऊन राहू शकतो का? नाही. मग भगवंताला जर आणायचं असेल तर तू काय कर? करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. सगळ्यात आधी तू आपलं अंतःकरण स्वच्छ कर, अंतःकरण शुद्ध कर. मनाच्या शुद्धतेचा उपदेश जेव्हा तुकोबाराय करतात तेव्हा तुकोबारायांनी या अभंगात सांगितलेला एक विचार फार महत्वाचा आहे. तो म्हणजे अंतःकरणाचा विचार हा परमार्थामध्ये खूप महत्वाचा आहे. मनाचं स्थान जे आहे, मनाचं स्थान हे परमार्थामध्ये खूप महत्वाचं आहे. मनाचा जर विचार केला तर हे मन असं आहे, हे मन जर परमार्थात लावलं तर हे कल्याणाला कारणीभूत आहे. आणि हेच मन असं आहे, हे जर परमार्थात नाही लावलं आणि प्रपंचात लावलं तर हेच नरकाला नेणार आहे. विठ्ठल विठ्ठल या मनाचा जर आपण विचार केला तर या मनाबद्दल, मन कसं आहे अर्जुनाला विचारा. अर्जुन सांगतो देवा तू सांगतोस खरा की हे मन तू माझ्या जवळ लाव, तू मन मला समर्पित कर, हे सांगतो तुला सांगायला फार सोपं आहे देवा, पण इतकं सोपं नाहीये भगवंता. हे मन कसं आहे? चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलभद्रढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. भगवंता हे मन इतकं अवघड आहे. हे मन कसं आहे? चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. हे मन चंचल आहे. हे मन चंचल आहे हे म्हणत असताना अर्जुन म्हणतो देवा हे मन चंचल आहे. आमचे महाराज या बाबतीत एक फार सुंदर विचार सांगतात बरं का. महाराज सांगतात अर्जुनाला दिसत असताना अर्जुन काय म्हणतो? मन चंचल आहे. इकडे तुकोबारायांना विचारा मन कसं आहे? तुकोबारा सांगतात मन चंचल चपळ जाता येता लगे जाता येता लगे मन चंचल चपळ जाता येता लगे 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 मन चंचल चपळ जाता येता लगे जाता येता लगे जाता येता लगे. तुकोबारा सांगतात हे मन असं आहे चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. अर्जुन सांगतो देवा हे मन चंचल आहे आणि तुकोबारा सांगतात हे मन चंचल नाही तर चपळ पण आहे. आता चंचल आणि चपळ या गोष्टीचा जर आपण विचार केला तर चांचल्य आणि चापल्य हे दोन गुण आहेत बरं का. यापैकी काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे हा विचार करा.
माणूस चंचल असावा की चपळ असावं? चपळ. काय फार अवघड नाही. काय कसा असावा माणूस? चंचल असावा की चपळ असावा? चपळ. आपल्याला असं वाटतं हे दोन्ही शब्द एकसारखेच आहेत, पण हे दोन शब्द एकसारखे नाही. चंचल वेगळा आणि चपळ वेगळा. चंचल कशाला म्हणायचं? त्याला जर 10 कामं सांगितली तर एकही काम धड करत नाही. एक अर्धवट करून दुसरीकडं, दुसरं अर्धवट करून तिसरीकडं, हे जेव्हा असं करत करत सगळीच कामं अर्धवट ठेवतो त्याला म्हणायचं चंचल. आणि चपळ म्हणजे काय? 10 कामं दिली तर पहिलं काम पूर्ण करून पटकन दुसऱ्या कामाकडे जातो त्याला म्हणायचं चपळ. विठ्ठल आणि तुकोबाराय सांगत असताना सांगतात की हे मन चंचलही आहे आणि चपळही आहे. म्हणजे काय? जर तुम्ही परमार्थात त्याला जर गुंतवलं तर हे चंचल आहे, आणि चपळ जर म्हटलं तर परमार्थातल्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रपंचातल्या गोष्टी संपवून पटकन परमार्थात येण्याची त्याच्यामध्ये वृत्ती आहे, म्हणून ते चपळ आहे. मग असं जे मन आहे, या मनाच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर सगळे वाईटच बोलतात. हे मन जे आहे हे मन असंच आहे, मन असंच आहे, मन स्थिर राहतच नाही, मन चंचलच आहे, ते काहीच कामाचं नाही, असं सगळे बोलतात. पण ज्ञानोबारायांना विचारा. ज्ञानोबाराय हे संतांचं हे वैशिष्ट्य आहे बरं का. आता तुकोबारायांनी पण पहा, तुकोबारायांनी या मनाचा एक चांगला गुण सांगितला. तसंच ज्ञानोबारायांकडे पहा, ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात अरे मन फक्त वाईट नाहीये रे, या मनाचा एक गुण आहे. या मनामध्ये एक फार चांगला गुण आहे. या मनाचा जर तुम्ही विचार केला तर हे मन प्रपंचामध्ये जसं तुम्हाला गुंतवतं तसंच परमार्थामध्ये सुद्धा तुम्हाला स्थिर करणारं हे मनच आहे. मात्र या मनाला काय द्यावं हे तुम्हाला कळलं पाहिजे. या मनाचं एक लक्षण आहे, पर या मनाचे एक निके जे देखील या गोडीची या ठाया सोके. ज्ञानोबाराय सांगतात की या मनाचे एक निके, या मनाचे एक चांगलं आहे म्हणे. सगळे म्हणतात हे मन वाईट आहे, हे मन असंच आहे, मन तसंच आहे, सगळे सांगतात. पण या मनाचा एक गुण आहे. त्या मनाचा गुण असा आहे की त्या मनाला जर एखाद्या ठिकाणी जर आपण गुंतवलं, त्या मनाला जर एखादी चांगली गोष्ट आपण जर दाखवली, त्याला हळूहळू न्यावं लागतं. पटकन जात नाही, ते फार फार ओढाळे. त्या म्हणजे गायी कशा असतात? ओढाळ असतात. तर ते सांगितलं ना, गवळणीमध्ये आहे ना, कानोबा कशा गाय गायी आहेत तुझ्या? ओढाळ आहेत. मग अशा ज्या आमचं मन आहे ना, ही मनेरी गाय अशी आहे की ती लवकर आकळता येत नाही, लवकर तिला ओढून आणता येत नाही, लवकरात लवकर ती परमार्थात येत नाही बरं का. थोडं लक्ष देऊन ऐका ना, परमार्थात ही गाय लवकर येत नाही, हिला ओढून ओढून आणावं लागतं. पण एकदा आली की मग परत माघारी. हे खूप कष्ट करावे लागतात. पण एकदा परमार्थामध्ये ते मन स्थिरावलं की मग कुठल्याही प्रकारे कष्ट घेण्याची गरज नसते बरं का. आता आपल्यापैकी अनेकांचे हे अनुभव असतील. हे मन कसं आहे महाराज, थोडक्यात अगदी सोप्या भाषेत सांगू का, अनेकांच्या अनुभवातली गोष्ट सांगू का? हे मन कसं आहे, या मनाला सांगावं लागतं की बाबा रे वारीत चाललं पाहिजे, ज्ञानोबारायांची सोबत चाललं पाहिजे. ज्ञानोबारायांच्या सोबत चाललं तर आपलं कल्याण आहे. ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या सोबत चाल बाबा. त्या मना ते मन म्हणतं अरे पाय फार दुखतात बाबा, एवढं कुठं चालावं? त्या तिथं काय आपल्याला रोज झोपायला काय चांगल्या गाद्या मिळतात का, AC असतो का, काय असतं, कुठं जावं तिकडं? नको बाबा, आपल्या घरात राहू. पण त्या मनाला मग सांगावं लागतं एक काम करू आपण. काय करायचं? आळंदीहून ज्ञानोबाराय निघाले, देहूतून तुकोबाराय निघाले ना, पुण्यापर्यंत चालू. फार नाही, तुला फार त्रास नाही देत, पुण्यापर्यंत चालू आपण. असं करत करत त्या मनाला हळूहळू थोडी गोडी लावावी लागते. मग ते मन म्हणतं पुण्यापर्यंतचा, त्याच्या पुढं नाही बा, आपल्याच्याने शक्यच नाही चालणं, पुण्यापर्यंत चालू आपण. मग ते मन जेव्हा म्हणतं ठीक आहे पुण्यापर्यंत चालायला आपण तयार, मग त्याला आणावं लागतं. मग ते येतं, ते चालतं, चालायला लागलं की पुढं चालतं, दिंडीत नाही चालत. पापाचे कळप पळत पुढे असं पुढे चालायला. मग त्याला सांगावं लागतं बाबा रे तिकडं नाही, इथं दिंडीत चालावं लागतं बाबा, इथं भजन करावं लागतं. मग ते दिंडीत हळूहळू त्याला ओढून आणावं लागतं. ते आल्यानंतर ते विश्रांतवाडीपाशी आलं की म्हणतो बा काय पाय दुखायला लागलो बाबा, अजून तर अर्धा टप्पा व्हायचा. अरे उगे आता थोडं इथं हरिपाठ सुरू झाला की असं रमायला होतं बाबा, कधी पुणे येतं कळत नाही, चल थोडं, असं म्हणून त्याला थोडं ओढत ओढत पुण्यापर्यंत आणावं लागतं. पुण्यात आलं, ज्ञानोबारायांची आरती झाली, मग म्हणतं बास झालं बा, आता नाही. नाही आता नाही जायचं, बस इथं थांबायचं आपल्याला. असं म्हणलं की ज्ञानोबारायांचा एक मुक्काम झाला, दुसरा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी ज्ञानोबाराय जेव्हा जायला निघतात, अरे बघ ना ज्ञानोबाराय निघालेत पुढं, तर आपण पाहायला जाऊ, दर्शन घ्यायला जाऊ, ज्ञानोबारायांना वाटी लावू, निरोप देऊ आणि येऊ परत.
तिथपर्यंत गेलं, ते भजन सुरू झालं, काकड्याचे सुंदर स्वर ऐकायला मिळाले. तर थोडं चालू आपण, एकादशीचा दिवस आहे, सासवडपर्यंत माऊली चालली आज, चल घाटातलं काय दृश्य असतं काय सांगू तुला. एकदा जे विठोबावर दिसला घाटाच्या वर, काय वाटतं तो विठोबा पाहून परत येऊ असं म्हणून त्याला तिथपर्यंत न्यावं लागतं. मग ते तेवढंच बरं का, आता याच्या पुढे नाही, तेवढंच हा बस तेवढं. अरे किती, मग ते घाट कसं बसत चढतं, ते घाट कसं बसत चढलं की तिथं मध्ये ती एकादशी असते. त्या एकादशी आता काय काय सगळ्यांना माहिती, अनुभवी माणसं आहेत सगळे. तिथं वर एकदा सासवडला जाऊन पोचलं, आरती झाली, बस चला ना आता पुढे एक टप्पा चालू ना, किती छोटे छोटे टप्पे, आता 5-5 किलोमीटरचा. जेजुरी खंडोबा कुलदैवत आहे आपलं, जाऊ तिथपर्यंत, ज्ञानोबारांच्या सोबत जाऊ जेजुरीला. मग तिथपर्यंत त्याला न्यावं लागतं. नेत हळूहळू ते म्हणतात आता चल ना घरी, फलटण थोडा पुढे अजून, आणि निरेचं स्नान आहे ज्ञानोबारांचं, बघ किती सुंदर आहे, चल पुढे. असं करून करून त्या मनाला आणावं लागतं. आणलं की ते म्हणतं आता चला ना घरी. मग त्याला सांगावं लागतं, अरे बघ भावा आहे, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, म्हणून कसे पळतात बघ, आता सगळं रिंगण चालू आहे, कुठं घरी जातो, घरी काय बाबा, चल थोडं चाल, एखाद दिवस चाल अजून. असं करत 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 त्याला आणावं लागतं, वाखरीचं रिंगण दाखवावं लागतं. ते म्हणतं अरे आता वाखरीतून चल परत, किती गर्दी आहे बघ पंढरपुरात, आतमध्ये चालायला जागा नाही. मग त्याला सांगायचं अरे बाबा रे, एवढं चालला, एक पाऊल चालायला पंढरीला काय अडचण आहे, कुठं आपल्याला पुढं गर्दीत नाही जायचं, इथं पंढरपुरात अलीकडे जायचं, परत येऊ. पंढरपुरात कसं तरी त्याला आणावं लागतं. आणल्यानंतर त्याला एकदा त्या रांगेत लागलं की ते म्हणतं अरे चल ना, नाही आता जाता येत नाही ना, बघ ना मागं किती लोक उभे आहेत आपल्या, आता कुठं सोडता येते रांग, थोडं आपण रांगेत जाऊ, देवदर्शन घेऊन लगेच निघायचं, थांबायचं नाही, द्वादशी पण नाही सोडायची, इथंच एकादशीलाच रात्री घरी आपल्या जाऊ, आपण लगेच जाऊ. असं म्हणून ओढत त्याला आणावं लागतं. आणि आणलं कुठपर्यंत ओढावं लागतं त्याला, रावळापर्यंत. तिथून मी तुम्हाला लिहून देतो, तिथून पुढे तुम्हाला ओढावं लागणार नाही. त्या रावळापर्यंत त्याला ओढत न्या, आणि नेऊन एकदा त्या भगवंताच्या पायावर घातलं, परत माघारी येत नाही. बस त्या मनाचं असं आहे महाराज, त्याला ना एकदा एखादी गोडीची गोष्ट दिली की मग ते तिथंच जसं अडकून बसतं, त्याचप्रमाणे त्या मनाला मग संसार द्यायचा की परमार्थ द्यायचा. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. अरे बाबा रे, हे महाधन आहे, भगवंताच्या चरणाजवळ जाण्याचं हे धन आहे. मग असं म्हणून त्या मनाला एकदा परमार्थात जोडून आणलं, ओढून आणलं की मग ते पुन्हा माघारी आता कोठे धावे मन, 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 जे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, दिलासी लगेगा, दिलासी लगेगा, तुमसे चरण वो कलिया, तुमसे चरण देख लिया, भगला सिन गेला, भगला सिन गेला. तुझे चरण देखील या. एकदा त्या चरणाची भेट त्या मनाची पडून गेली की मग ते मन तुम्ही ओढून न्यायचा जरी प्रयत्न केला, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. अरे त्या भगवंताला सांगावं लागतं देवाला, देवा आता तू हाकलून जरी लावलंस तरी आम्ही कुठे जात नाही. त्याला इथे एकदा आणावं लागतं. महत्वाची गोष्ट हीच आहे, एकदा ते शुद्ध करून ठेवलं, स्वच्छ मन केलं, आणि त्या स्वच्छ मनामध्ये जर भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं तर भगवंताची प्राप्ती व्हायला आपल्याला वेळ लागत नाही. योग वासिष्ठाने सांगितलेला एक विचार सांगतो आणि माझी सेवा पूर्ण करतो. मला माहिती आहे सेवेची वेळ माझी पूर्ण झालेली आहे, एक 5 मिनिटात सेवा पूर्ण करतो. कसं आहे, असं म्हणावं लागतं. आणि म्हणजे काय होतं, काही डोळे झाकलेले उघडतात, इथं कोणाचे डोळे झाकलेले नाही आहेत, पण खरंच 5 मिनिटात पूर्ण करतो. योग वासिष्ठामध्ये असं सांगितलंय की आपलं अंतःकरण शुद्ध करणं
हे परमार्थामध्ये खूप आवश्यक असतं. त्यामध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी वसिष्ठ महामुनींना एक प्रश्न विचारला आणि त्यांनी विचारलं की या तत्वमसी महावाक्याचा जो उपदेश आपण करता, सद्गुरू जेव्हा शिष्याला उपदेश करतात त्या उपदेशाचा अनुभव माणसाला येण्यासाठी, त्या शिष्याला येण्यासाठी काय करावं लागतं, काय केलं म्हणजे त्या उपदेशाचा अनुभव येईल, किती वर्ष साधना केली म्हणजे उपदेशाचा अनुभव येईल. तेव्हा वसिष्ठ महामुनी सांगतात की हे रामा ऐक, अत उक्तम मया राम यदि शुद्धेहि चेतसी उपदेशो हि प्रसरती तैलबिंदुरिवांभसी. वसिष्ठ महामुनी सांगतात रामा, अत उक्तम मया राम यदि शुद्धेहि चेतसी, तुझं जर चित्त शुद्ध असेल, तुझं जर अंतःकरण स्वच्छ असेल, तर त्या स्वच्छ अंतःकरणामध्ये जर सद्गुरूंनी उपदेश केला तर केलेल्या उपदेशाच्या त्या क्षणामध्ये तुझा उद्धार आहे. तुला पुन्हा काही वर्ष साधना करावी लागणार नाही. तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा. जीवपणाचा घात होण्यासाठी पुन्हा कित्येक वर्ष साधना केली असं होत नाही. तुमचं अंतःकरण जर स्वच्छ असेल, शुद्ध झालेलं असेल, विकाररहित झालेलं असेल, तर त्या विकाररहित अंतःकरणामध्ये सद्गुरूंनी केलेला नामस्मरणाचा एक उपदेश तुमचं जीवन पुरून उरतो नव्हे तर तुम्हाला या जन्ममृत्यूच्या संसारातून बाहेर काढायला कारणीभूत ठरत असतो. यासाठी उदाहरण दिलंय तैलबिंदू रिवांभसी. एक मोठं भांड आहे बरं का, लक्ष देऊन ऐका. एक मोठं भांड आहे, त्या मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये जर तुम्ही एक तेलाचा थेंब टाकला, भरपूर भरलेल्या पाण्यामध्ये जर एक तेलाचा थेंब टाकला तर तो तेलाचा थेंब तवंग होऊन त्या पूर्ण पाण्यावर पसरतो की नाही. एक थेंब असतो, पण तो एक थेंब स्वच्छ पाण्यावर जर टाकला तर तो त्या पूर्ण पाण्यावर तवंग रूपाने जसा पसरतो, तसंच आपलं जर अंतःकरण स्वच्छ असेल तर त्या स्वच्छ अंतःकरणावर नारायण एवढाच एक थेंब जरी पडला, तत्वमसी एवढा एक थेंब जरी पडला, तरी ते पूर्ण आपलं आयुष्य व्यापून टाकायला शिल्लक राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबाराय सांगतात करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. बाबा रे, तुला जर अंतःकरण स्वच्छ केलंस आणि त्या शुद्ध अंतःकरणाने जर तू नारायणाचं स्मरण केलंस तर तुला या संसारातून बाहेर पडायला कुठल्याही क्षण लागणार नाही. तू नक्की तरुण जाशील. म्हणून तू स्वच्छ मन कर, तुझं अंतःकरण स्वच्छ कर आणि शुद्ध अंतःकरण हे परमार्थामध्ये कसं कारणे होते याबद्दलचा एक विचार फक्त सांगतो आणि आपली सेवा पूर्ण करतो. तत्पूर्वी सर्वजण मिळून प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमाई
नारायण स्मरावा, करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा, तरीचा हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया. या संसारातून जर आपल्याला उतराई होऊन पलीकडे जायचं असेल, या संसार चक्रातून आपल्याला बाहेर पडायचं असेल, तर तुकोबाराय सांगतात तुमचं अंतःकरण शुद्ध करा. तुमचं अंतःकरण जर स्वच्छ झालेलं असेल, तुमचं अंतःकरण जर शुद्ध असेल, तर त्या शुद्ध अंतःकरणामध्ये जर तुम्ही नारायण स्मरावा, भगवान श्री नारायणाचं जर तुम्ही स्मरण केलं, तर तुम्ही या संसार चक्रातून पलीकडे जाण्यासाठी तुम्हाला कुठलाही वेळ लागणार नाही. यासाठी अत्यंत प्रसिद्ध उदाहरण आहे श्रीमद भागवतातलं. भागवतामध्ये आपण 6ष्ठ स्कंदाचा जर विचार केला, तर 6व्या स्कंदात आलेलं अजामिळाचं उपाख्यान तुम्ही पहा. अजामिळ उपाख्यानामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर अत्यंत पापी असणारा अजामिळ आहे. पापी असणारा, जेवढी पाप आजपर्यंत कोणी केलेलीही नसतील आणि कोणी करण्याचा विचारही करणार नाही, एवढी सगळी पापं त्या अजामिळाने केली ना. खरं पाहिलं तर मुळात तुम्ही सगळ्यांनी ती कथा ऐकली आहे. ती कथा आता पुन्हा विस्ताराने सांगण्यात काही तात्पर्य नाही, थोडक्यात सांगतो आणि सेवा पूर्ण करतो. नारायण नाम काय करतं, तर हे नारायण नाम आपल्या जन्मजन्मांतरातली पातकं नष्ट करतं. आणि या अजामिळाचा जर आपण विचार केला, तर या अजामिळाने अत्यंत विशुद्ध अंतःकरणाचा असणारा हा अजामिळ होता बरं का. भागवताने वर्णन केलंय, कान्यक उपजे द्विज कश्चित दासीपतिरजामिलः नामना नष्ट सदाचारो दास्या संसर्ग दूषितः. भागवत सांगता हा अजामिळ कसा होता, हा अत्यंत विशुद्ध अंतःकरणाचा, शुद्ध आचरण करणारा, विप्र असणारा हा अजामिळ होता. मात्र काही विकृत गोष्टी त्याच्या नजरेला समोर आल्या आणि त्या विकृत गोष्टीमुळे त्याचं मन कलुषित झालं. आणि जसंच मन कलुषित झालं, त्याचप्रमाणे हातामध्ये असणारा जे परमार्थाची सामुग्री होती, जी साधन सामुग्री त्याच्या हातामध्ये होती, ती सगळी गळून गेली, ती पडली आणि परमार्थापासून हळूहळू दूर झाला. परमार्थापासून दूर झाल्यामुळं पापकर्म सुरू झाली आणि अनेक पापकर्म केली. त्या पापकर्मातून त्याला संतती झाली आणि त्या संतती झाल्यानंतर शेवटचा एक वार्धक्यावस्था प्राप्त झाल्यानंतर त्या वार्धक्यावस्थेमध्ये त्याला एक पुत्र झाला आणि त्या पुत्राचं एका महात्म्याने सांगितलं म्हणून, स्वतःच्या इच्छेने पण नाही, एका महात्म्याने सांगितलं म्हणून त्या मुलाचं नाव नारायण असं ठेवलं. पापी होता मात्र महात्म्यांचं ऐकणारा होता बरं का. आजकालची माणसं स्वतः चांगली वाटतात पण महात्म्यांचं ऐकत नाही. मात्र हा अजामिळ पापी होता, दुराचारी होता, पण पूर्वकर्मात काही चांगली कर्म केली, त्यामुळे बुद्धी झाली, त्या महात्म्यांचं ऐकलं आणि त्या मुलाचं नाव नारायण असं ठेवलं. आणि नारायण ठेवलं आणि नारायण ठेवल्याचा परिणाम असा झाला, येता जाता त्या मुलाला बोलवण्याच्या निमित्ताने देवाचं नाव मुखाला यायला लागलं. त्यामुळे आपली परंपरा आपल्याला सांगते की घरातल्या मुलांची मुलींची नावं ठेवताना देवीचे ठेवावेत. देवाची नावं ठेवावेत. ज्या नावाला काही अर्थच नाही अशी नावं ठेवू नयेत. त्यामुळे ज्ञानोबा, तुकोबा ही नावं ठेवावीत घरामध्ये, पांडुरंग, विठ्ठल ही नावं असावीत घरामध्ये. आणि त्यामुळे संतांची, भगवंताची नावं ठेवण्याची जी परंपरा आहे ती यासाठी, या निमित्ताने भगवंताचं नाव जर मुखाला आलं तर आपला उद्धार होतो. त्यामुळे भगवंताचं नाव ठेवलं, नारायण नाव ठेवलं आणि मग त्याला बोलवण्याच्या निमित्ताने सतत नारायणा ये, नारायणा जेव, नारायणा झोपलास का, नारायणा अभ्यास केलास का, नारायणा जेवायला बस, नारायणा अंघोळ कर, हे करत असताना नारायण 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 हे जेव्हा सतत स्मरण सुरू झालं, त्या नारायण नामाचा परिणाम असा झाला महाराज की त्याची जी जन्मजन्मांतराची पातकं होती ती सगळी पातकं नष्ट झाली. आणि नष्ट झाल्यानंतर त्याचं अंतःकरण स्वच्छ झालं बरं का. नारायण नाम हे असं आहे की ते आपल्याला साधन रूपाने पण कामाला येतं आणि साध्य रूपाने पण तेच कामाला येत असतं. म्हणून नारायण नामाचं स्मरण त्यांनी केलं आणि नारायण नामाच्या स्मरणाबरोबर त्याचं अंतःकरण स्वच्छ झालं. आणि ज्यावेळी अंतःकरण स्वच्छ झालेलं होतं त्यावेळी त्याच्या योगाने त्याचा मृत्यूकाल जवळ आलेला होता. आणि मृत्यूकाल जवळ आल्यानंतर त्याला जेव्हा त्या मृत्यूच्या वेळी यमदूत समोर दिसायला लागले की ते आता आपल्याला पाश टाकणार आणि घेऊन जाणार, त्या क्षणाला आपल्या लाडक्या मुलाची आठवण झाली आणि मुलाच्या निमित्ताने जोरात नारायणा ये रे बाबा अशी म्हणून जेव्हा त्यांनी हाक मारली, ती हाक त्या नारायणाला नाही तर हेड ऑफिसला पोहोचली. आणि भगवंताने वैकुंठात ती हाक ऐकली आणि विष्णुदूतांना पाठवलं, जा माझा कोणीतरी भक्त बोलवतोय, त्याला वैकुंठात घेऊन या. अजामिळ पापराशी नामे नेला वैकुंठासी. अजामिळ पापराशी होता पण नामाच्या प्रभावाने तो वैकुंठाला जर प्राप्त होत असेल तर
आपला विचार करा, आपण आजामिळा एवढे तर पापी नक्कीच नाही आहेत. आजामिळा एवढी पातकं, एवढी वाईट कर्म तर आपण नक्कीच केलेली नाही आहेत. त्यापेक्षा कमीच असतील असली तर आत्ता जर अशी अवस्था आहे, आपल्याकडे एवढा चांगला काही भगवंताच्या कृपेने आपण इथे येण्याची बुद्धी होतीये, तर का आपण नारायणाचं स्मरण करू नये. म्हणून तुकोबारायच्या अभंगामध्ये हा उपदेश आपल्याला करतात. ते अंतःकरण शुद्ध करण्यासाठी सुद्धा आधी नारायणाचं स्मरण करावं, आणि जेव्हा अंतःकरण शुद्ध होईल, जेव्हा अंतःकरण स्वच्छ होईल, तेव्हाही नारायणाचंच स्मरण करावं. आणि असं जर आपण स्मरण केलं तर तरीच हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया, या संसार चक्रातून बाहेर पडायला आपल्याला कुठलाही वेळ लागणार नाही, असा उपदेश तुकोबाराय या अभंगात करतात. यथामती या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न आज तुम्हा सगळ्यांसमोर केलाय. तुकोबारायांचे शब्द आहेत, संतांचे शब्द हे समुद्राहुनी खोल अर्थभरित असतात. त्यावर आपण किती जरी बोललो, जन्मजन्म जरी घालवली एकेका शब्दावर बोलायला, तरी त्या बोलण्याचा अर्थ आपल्याला लागत नसतो. पण तरीही थोडासा प्रयत्न आपण करावा लागतो. मग तो प्रयत्न करण्यासाठी या बुद्धीच्या मर्यादेमध्ये जेवढं बोलता आलं, या अभंगाबद्दल जेवढा विचार सद्गुरूंच्या कृपेने जो त्यांचंच ऐकून बोललं, बरं का, माझा वैयक्तिक अभ्यास काही नाही, आमच्या पूज्यश्री महाराजांचं ऐकून जे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय, झालेली सेवा भगवान श्री नारायणाच्या चरणी समर्पित करतो. आज या पर्वकाळावर अत्यंत एक महत्त्वाचा पर्वकाळ आज आहे, बरं का. आज एकादशी तर आहेच आहे, पण या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त करून दिले ते आज श्री संत सद्गुरू मुक्ताबाईंची वारी आहे. आज मुक्ताबाईंच्या समाधी सोहळ्याची वारी आहे, आणि त्यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आज त्यांचंही स्मरण करून आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. ही सेवा सद्गुरू श्री मुक्ताबाईंच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय सकल संतांच्या चरणी, भगवान श्री नारायणाच्या चरणी समर्पित करतो. आपण सगळेजण एवढा वेळ या ठिकाणी बसलात, ऐकलत, काय योग्य वाटलं काय अयोग्य वाटलं हे तुम्हालाच ठाऊक. जे काही तुम्हाला योग्य वाटलं असेल ते माझ्या सद्गुरुनाथांचं आहे, आणि जे काही अयोग्य वाटलं असेल, काही जर बोलण्यात एखादा अपशब्द आला असेल, काही अपसिद्धांत झाला असेल, तर आपण सर्व वैष्णव मंडळी आहात, आपण सर्वजण श्रोते जाणकार मंडळी आहात. तुम्ही महेशाची या महेशाची या मूर्ती असणारे तुम्ही सगळेजण उदार अंतःकरणाने माझ्या चुका माझ्या पत्रात घालाव्यात, आणि जे काही योग्य वाटलं असेल त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये उपयोग करून आणावा. अखंड श्री नारायणाचं स्मरण करावं. आपल्या सगळ्यांच्या अत्यंत भाग्याने आपण भगवान श्री नारायणाच्या सान्निध्यात आहोत. भगवंताचा अत्यंत प्रसन्न विग्रह या ठिकाणी आहे. खरंच आल्या आल्या खूप छान वाटलं, बरं का महाराज. मंदिरामध्ये आतमध्ये आलो आणि भगवंताचं ते चतुर्भुज रूप पाहिलं, प्रसन्न वाटतं, शांत शांत. आणि जे सुरुवातीला मी म्हणालो, सशंख चक्रम सकिरीटकुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुहे क्षणम सहार वक्षस्थल शोभी कौस्तुभम, हे अगदी तंतोतंत वर्णन भगवंताचं या ठिकाणी विराजमान आहे. आणि त्या भगवंताला सान्निध्यात आपण सगळेजण आहात. खरंच खूप भाग्यवान हा परिसर आहे, कसबा पेठेचा हा परिसर आहे. त्या सगळ्यांना मी प्रार्थना करतो, आपण भगवंताच्या जवळ इथे आहात, अखंड भगवंताचं स्मरण करावं. भगवंताचे जे उत्सव आपण अत्यंत आनंदाने करता आहात ते असेच उत्तरोत्तर आनंदाने, कारण आपल्या घराचं वैभव आपण वाढवतो, पण आपल्या घराचं वैभव वाढवण्यापेक्षा आपण भगवंताचं वैभव किती वाढवतो यावर आपला परमार्थ कळत असतो, बरं का. त्यामुळे हे भगवंताचे उत्सव अधिकाधिक संख्येने आपण सर्वांनी साजरे करावेत. आज या ठिकाणी सेवेला बोलवलं त्याबद्दल विश्वस्त मंडळाचे पुन्हा एकदा मी ऋण व्यक्त करतो. आदरणीय श्री हरिभक्तपरायण एकनाथ महाराज गोष्टी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर बोलण्याचा खरंच प्रयत्न मोठा केलेला आहे. काही जर चुकलं असेल तर आज ते मला माफ करतील यात मला शंकाच नाही आहे. आणि कारण काही चुकलेलं असेल तर कान धरून सांगणारे पण तेच आहेत. त्यामुळे मी झालेली जी सेवा आहे ती त्यांच्याही चरणी समर्पित करतो. आपण सर्व वैष्णव मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आळंदीमध्ये असणारी सर्व वारकरी मंडळी, तुमच्यासमोर खरं तर बोलू नये, कारण मोठ्या मोठ्या महनीय व्यक्तींची नित्यश्रवण करणारे आपण सर्वजण आहात. आमचे निळोबाराय आहेत, तुम्ही सर्व मंडळी आहात. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरू श्री मुक्ताबाईंच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल पुढे महाराज
तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार नसला महाराज स्वामी ज्ञानेश्वरा राखा पायामी ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की श्रीमंत श्री तुकाराम महाराज. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.